मग पुढे आम्ही लोकल साईटसीइंग करून, कराडमध्ये लोकल साईटसीइंग करून पुढे जायला निघालो. जाता जाता आम्हाला वाटेत भूक देखील लागलेली. मग आम्ही छानपैकी तिथला एक वडापाव घेतला जो खूप भारी होता आणि तिथून पुढे आम्ही निघालो होतो ते श्री नाईकबा यांच्या दर्शनाला. तर आम्ही गाडीनेच वरती जाणार होतो, गड काही चढून जाणार नव्हतो. त्यामुळे तिथे गडाच्या पायथ्याशी असलेल्या मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं आणि पुढे जायला निघालो. मग आम्ही मंदिराच्या आवारात पोहोचलोच होतो. मी पहिल्यांदाच चालले होते नाईकबाला, तर मला एक्साइटमेंट होती की कसं मंदिर आहे, काय काय आहे तिथे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. मग आम्ही सगळ्यांनी गाडीतच चपला काढल्या आणि आम्ही तसंच मंदिरात जायला निघालो. तिथे गर्दी होती, रविवार असल्यामुळे प्रचंड गर्दी होती त्या मंदिरात. सगळ्या जणांचं जे कुलदैवते किंवा काही जण बघण्यासाठी म्हणून आलेले अशा सगळ्यांची गर्दी होती आणि सगळ्यांच्या याच्यामध्ये आम्ही छानपैकी नाईकबांचं दर्शन झालं. अतिशय प्रसन्न वाटलं तिथे देखील आणि खूप छान असं एन्जॉय करत, अधिष्ठा देखील तिच्या भावंडांसोबत मजा मस्ती करत पुढे जायला निघालो आम्ही. मग नंतर तिथलंच एक भडंग होतं छान, ते घेतलेलं काकींनी, तर ते आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्लं. मग पुढे कुठे जायचं तर आम्ही एका वाल्मिकी पठार म्हणून तिथे एक आहे तिथे जायला निघालो. तिथे श्री वाल्मिकी महर्षींचं देखील एक मंदिर होतं, तिथे आम्ही जाणार होतो. गाडीमध्ये इतकी सगळ्यांची मजा मस्ती चालू होती, माझ्या लेकीचा नुसता डान्सच चालू होता. जाता जाता वाटेमध्ये आम्हाला खूप साऱ्या पवनचक्क्या देखील लागल्या, आपले पूर्वज देखील दिसले. तर अधिष्ठा गाडीमध्ये हे असा विचित्र पद्धतीत काहीतरी डान्स करत होती. तिला खूप भारी वाटत होतं, तिच्या भावंडांसोबत ती होती, आनंदी होती खूप. खूप काही तिला खेळायचं होतं नुसतं. मग तिथल्या मंदिरामध्ये छान दर्शन झालं. नंतर मग आम्ही थोडं जरासंच निसर्ग बघत पुढे जायला निघालो, कारण ऑलमोस्ट संध्याकाळ झालेली आणि बिबट्याच्या भीतीने आम्हाला लवकरात लवकर खाली उतरायचं होतं, पोहोचायचं होतं, म्हणून आम्ही निघालो. आणि जाता जाता आम्हाला तिथे मोर देखील दिसले, तर ते मोर बघत बघत आम्ही पुढे निघालो. आम्ही ऑलमोस्ट पोहोचलोच होतो जवळ. मग तिथे हे छान असं गणपतीचं मंदिर होतं, तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि नंतर सगळेजण भुकेने कडाडलेले होते, त्यामुळे खूप व्यवस्थितरित्या आणि छान जेवण करायचं होतं. म्हणून तिथे असलेल्या एका खुशबी हॉटेलमध्ये आम्ही सगळ्यांनी मनसोक्त जेवण करत खूप जास्त जेवणावरती ताव मारला. मग जेवण झाल्यानंतर पान खाल्लं आम्ही, तिथे मी चॉकलेट पान घेतलं, खूप भारी लागलं ते. सगळ्यांसोबत छान छान फोटोज काढून आम्ही घरी एकदा भेट देऊन सगळ्यांना भेटून आलो, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी निघायचं होतं पुण्याला यायला. थँक्स फॉर वॉचिंग, बाय.